चिकन हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. त्यासाठी ही खास रेसिपी नेहमीपेक्षा वेगळी अशी रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे घेतलेले आहे मसाले. मसाल्यामध्ये धनेपूड पावडर, जिरेपूड पावडर, कांदा लसूण मसाला, घरचा तिखट मसाला, गरम मसाला व मीठ, तसेच पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण, तंदूर मसाला घेतलेला आहे. तसेच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे अर्धी वाटी. त्यानंतर मी खिमा धुवून घेतलेला आहे. चिकनचा खिमा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर येथे 2 अंडी घेतलेली आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी येथे एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण सर्व चिकनचा खिमा हा काढून घेणार आहोत. झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे व तसेच बाहेरच्या मुलांना खायला न देता घरच्या घरीच ही रेसिपी तुम्ही बनवून मुलांना खायला द्या. यामध्ये आपण आता सर्व मसाले घालून घेणार आहोत. धने पावडर, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, घरचा तिखट मसाला, हळद, हे सर्व मसाले आता आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण आलं लसूण, कोथिंबीर, पुदिना हे सर्व टाकून, मिरची, हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत. छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये 1 चमचा ही पेस्ट आपण घालून घेणार आहोत. यामध्ये आता मी 1 चमचा तंदूर मसाला घातलेला आहे. हा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होईल. मिश्रण छान असं हाताने आपण आता एकजीव करून घेऊया. पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. छान असं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा कप एवढं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. मिश्रण परत छान असं ढवळून घेऊन हाताने मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये अर्धा कप एवढं ब्रेड क्रम्स घातलेले आहेत, ते देखील आपण छान असे मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ते 15 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवूया. आता आपण अंडी फोडून घेऊया. एका वाटीमध्ये अंडी फोडून घेऊयात. येथे आपण 2 अंडी वापरलेली आहेत. त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ आणि मसाला घालून ते अंड छान असं फेटून घेणार आहोत. मॅरिनेट केलेले मिश्रण आता आपण बघू शकतो. आता आपण याला हातामध्ये घेऊन छान असे ह्याचे गोल गोल करून टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप याला देऊ शकता. हातामध्ये घेऊन आपण याच्या आता सर्व टिक्क्या बनवून घेत आहोत. सर्व आपल्या ह्या टिक्क्या इथे रेडी झालेल्या आहेत, किंवा तुम्ही त्याला कबाब देखील बनवू शकता. आता आपण यामधली एक टिक्की उचलून ती आपण अंड्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायची आहे. छान असं त्या अंड्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर आपल्याला त्यावरती ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून ते आपण आता तळून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सगळीकडे ब्रेड क्रम्सचं कोटिंग आपण करून ही आता टिक्की आपण तळून घेणार आहोत. मी येथे ही टिक्की डीप फ्राय केलेली आहे. डीप फ्राय केल्यामुळे चव खूप छान येते. बघू शकता छान अशी तळली गेलेली आहे. अशाच पद्धतीने आपले सगळे
कबाब किंवा टिक्की चिकनची रेडी झालेली आहे. तर रेसिपी तुम्ही पाहू शकता, अतिशय छान झालेली आहे व अगदी क्रिस्पी झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय. धन्यवाद.